त्रिवार अभिवादन व आपले इथे प्रेस कंपाऊंड सर्व यांचं अभिनंदन ते आमच्या पेपर परिषदेमध्ये त्यांना आम्हाला सहभाग दिला। विषय असा आहे की 2019 पासून जे आमच्या बिल्डिंग मध्ये पंचशिला नगर बिल्डिंग मध्ये जे देवेश ठाकूर हे विकासक आहेत आणि चेतन भानुशाली व जतीन मेहता ह्या विकासाच्या कार्य आमच्या बिल्डिंग मध्ये प्रतिमा शिंगारे ही मुलगी डोक्यावर दगड पडून वारली, परंतु आतापर्यंत विकासानं ना तिची साठवण केली ना विचारपूस केला नाही तिचे। आम्ही भरपूर मोठं आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस स्टेशन मध्ये मोठं एक रॅली काढली होती आणि ह्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही आमचं असं म्हणणं आहे की ह्या विकासावरती चार्जशीट आतापर्यंत पोलीसवाल्यांना त्यांच्यावर टाकली नाहीये, पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावरती ही चार्जशीट झालीच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये। कारण प्रतिभा शिंगारे ह्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। ती 8 वर्षाची असताना तिच्या डोक्यात दगड पडून ती तिथेच जागेवरती वारली, तरी सुद्धा टिळकनगर पोलीस स्टेशननं ह्याच्यावरती काही आक्षेप घेतली नाहीये किंवा काही याच्यावरती निष्पंप काढलेला नाहीये। आमचं एकच म्हणणं आहे की हा जे देवेशचंद्र ठाकूर ह्याच्यावरती जो FIR झालेला आहे याला आंदोलन चालवलेलं आहे मंडप होता तिथं। प्रतिभा शिंगारे माझ्या देखत ही घटना घडलेली, आतापर्यंत या मुलीला न्याय भेटला नाही आणि देवेश त्यांचं काम बिल्डरचं काम चालू असताना मुलीच्या डोक्यावरती ठोकळा पडला, सिमेंटाचा ठोकळा तो पडला। मुलगी माझ्या देखत अक्षरशः जागीच मरण पावली ती मुलगी। त्या मुलीला आतापर्यंत त्या मुलीला न्याय भेटला नाही। कधी न्याय भेटतो हे आम्हाला सांगून द्यावा। कधी हे बिल्डरवर देवेश ठाकूर यांच्यावर कधी अटक येते हे आम्हाला। नमस्कार। खरं तर विषय आहे मुंबईचा पंचशील नगर या ठिकाणी SRH ची योजना 2009 पासून सुरू होती आणि त्या SRH योजनेमध्ये जे डेव्हलपर आहेत हे डेव्हलपर बिहारचे खासदार आहेत देवेशचंद्र ठाकूर म्हणून। 2019 साली त्या पुनर्वसन इमारतीचं ज्यावेळेस काम सुरू होतं, संरक्षण जाळी न लावल्यामुळं त्या पुनर्वसन इमारतीच्या खाली दगड पडला। सिमेंटचा स्थानिक जी मुलगी आहे प्रतिभा शिंगारे त्या मुलीच्या डोक्यात दगड पडून त्या मुलीचा त्याच ठिकाणी जीव गेला। अक्षरशः मनाला हादरणारी गोष्ट आहे। 2019 साली ही घटना घडली, पोलिसांनी FIR दाखल केला। पोलीस कुठले? स्थानिक टिळकनगर पोलीस स्टेशन। स्थानिक टिळकनगर पोलीस स्टेशनने सुरुवातीला अज्ञात इसम, आरोपीचं नाव अज्ञात इसम म्हणून टाकलं आणि FIR दाखल केली। त्यानंतर रहिवाशांनी मोठा त्या ठिकाणी त्यांचा आक्रोश, त्या लोकांच्या जनरेट्यामुळे पोलिसांना या बिल्डरवरती FIR दाखल करावी लागली। पोलिसांनी ज्यावेळेस FIR दाखल केली त्यावेळेस 3 आरोपी त्या ठिकाणी त्यांची नावं घेतली। पहिला आरोपी जतीन अरविंद मेहता, दुसरा आरोपी चेतन भानुशाली आणि तिसरा आरोपी देवेशचंद्र ठाकूर। हे तिन्ही बिल्डर आहेत। या बिल्डरच्या हेतू पुरस्सर हलगर्जीपणामुळे पुनर्वसन इमारतीमध्ये संरक्षित ज्या जाळ्या, भानुशाली हे भाजपचे नेते गुजरातचे आणि दुसरे देवेशचंद्र ठाकूर आरोपी नंबर 3 देवेशचंद्र ठाकूर
हे बिहारचे विद्यमान आमदार आहेत, सॉरी खासदार आहेत आणि जनता दल युनायटेड पक्षाचे नेते आहेत. आज त्यांची सरकार आहे. अक्षरशः हे दोघही किंवा तिघही त्या मुलीच्या नातेवाईकांना भेट देण्यासाठी सुद्धा आले नाही. ना त्या मुलीच्या कुटुंबाला सांत्वन करायसाठी आले, ना तिला भेट द्यायसाठी आले. अक्षरशः दोघं फरार झाले. एक लेटर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कमिशनरला आम्ही दिलं का हा दोन पद्धतीचा न्याय कसा काय, म्हणजे सामान्य नागरिकाला वेगळा कायदा आणि बिल्डरांना वेगळा कायदा का. माझ्याकडे चार्जशीटची कॉपी आहे. चार्जशीट आम्ही त्या ठिकाणी न्यायालयामधून काढली. न्यायालयाने आम्हाला चार्जशीटची कॉपी दिली. या चार्जशीटच्या कॉपीमध्ये आरोपी नंबर 1 पोलिसांनी नमूद केलंय. आरोपी नंबर 1 आहे ज्याला अटक केली, ज्यांनी बेल घेतली, जो बेलवरती आहे त्याच्यावरती चार्जशीटचा गुन्हा दाखल आहे. आरोपी नंबर 2 चेतन भानुशाली, ज्याला अटक केली नाही, ज्याच्यावरती चार्जशीट नाही, ज्याला चौकशीसाठी बोलवलं नाही, ज्याला साधी पोलिसांनी नोटीस सुद्धा पाठवली नाही. का बरं? राजकीय वरदहस्त. आरोपी नंबर 3 ह्याच्याकडून बेल घेतला नाही, यांनी पण बेल घेतली नाही, जामीन घेतला नाही, पोलिसांनी याला नोटीस पाठवली नाही आणि चार्जशीट दाखल झाली नाहीये. अशा पद्धतीने पोलिसांची हा दुहेरी कायदा, ही दुहेरी भूमिका या मुंबईमध्ये आम्हाला या ठिकाणी दिसते. बांधवांनो, विषय असा आहे की आपण सातत्याने बघतोय की पोलिसांची जी या ठिकाणी अॅट्रॉसिटी चालू आहे, ह्याला आम्ही अॅट्रॉसिटी म्हणतो, ह्याला आम्ही अन्याय म्हणतोय. आम्ही कुठपर्यंत शांत बसायचं? आताच 2 हप्त्यापूर्वीचा विषय, सचिवने त्याला नोटिसा दिल्या, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि बिल्डरच्या अतिक्रमणाचे पत्रे काढले. त्याच्यानंतर बिल्डरच्या सांगण्यावरून तिकडच्या स्थानिक टिळकनगर पोलीस स्टेशनने मराठवाडा सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिववरती खोटे गुन्हे दाखल केले. आणि ज्यावेळेस आम्ही विचारायला गेलो तर तुम्ही खोटे गुन्हे का दाखल केले, तर त्यांनी सांगितलं का आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिलेत. मग वरिष्ठ कोण? पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 चे समीर शेख. आणि ज्यावेळेस आम्ही समीर शेख साहेबांकडे विचारायला गेलो त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं की माझ्या आदेशाने ह्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे बिल्डरांचं अतिक्रमण आम्ही ज्यावेळेस काढतो, बिल्डरांची घुसखोरी आम्ही ज्यावेळेस काढतो, त्यावेळेस पोलीस आमच्यावर दबाव टाकतं, पोलीस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतं, पोलीस आम्हाला अटक करतं. आणि दुसऱ्या बाजूला बिल्डर त्या ठिकाणी त्या मुलीच्या मृत्यूमध्ये अक्षरशः बिल्डरला तुम्ही त्या ठिकाणी चार्जशीट पण दाखल करत नाही, त्याला अटक करत नाही, त्याला नोटीस पाठवत नाही. बरं, पोलिसांनी काढलेल्या चार्जशीट मध्ये तुम्हाला वाचून दाखवतो त्यांना का अटक केली नाही. तरी हा खासदार, हा बिल्डर, हा आरोपी पोलिसांना मात्र मिळून येत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. आणि या दबावाखाली, या दडपणाखाली आम्ही कुठपर्यंत जगायचं? ह्याला काय मर्यादा आहे? बरं, कुठला गुन्हा दाखल केला यांच्यावरती? सोसायटीच्या अध्यक्षावरती ट्रेसपासचा गुन्हा दाखल झालाय. ज्याची बिल्डिंग आहे, ज्या सोसायटी, त्याच्या घरी गेल्यानंतर ट्रेसपासचा गुन्हा दाखल होतो. बिल्डरने पुनर्वसन इमारतीमध्ये गाळे विकले बेकायदेशीर, त्याच्यावरती कारवाई करायला गेल्यावरती बिल्डरच्या सांगण्यावरून, आयुक्ताच्या सांगण्यावरून पोलिसांनी इकडच्या रहिवाशांवरती, इकडच्या सोसायट्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले. अक्षरशः हा 2 कोण आहे? बिल्डर बरोबर लढाई करायला आम्हाला काय मोठी गोष्ट नाहीये, परंतु या बिल्डरच्या मागून पोलीस लोक जे आमच्या मागे लागलेले आहेत, पोलीस लोक जे आमच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करतात, पोलीस लोक जे आमच्या छळवणूक करतात, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करतोय की कृपया
या पोलिसांना आवर घाल आणि 10 वर्षची जी मुलगी आहे तिला 6 वर्ष झालेत तिला मरून, तिच्या डोक्यात दगड पडून, तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा विषय हाती घेतलेला आहे. सोमवारपासून आझाद मैदानमध्ये त्या लहान चिमुकल्या निष्पाप मुलीच्या न्यायासाठी आम्ही सगळे त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, धरणे आंदोलन करणार आहोत आणि याची दाद पोलिसांनी घेणं गरजेचं आहे, संबंधित मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे, एवढी आमची विनंती आहे. धन्यवाद. आणि मुख्यमंत्री साहेबांना पत्रव्यवहार केलाय, इकडच्या डीजीपी साहेबांना पत्रव्यवहार केलाय, कमिशनर साहेबांना सांगितलंय, ह्युमन राईटचे जे चेअरमॅन आहेत न्यायमूर्ती बदर साहेब यांनाही आम्ही त्या ठिकाणी लेटर लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने पोलिसांचा अन्याय, पोलिसांचा धाक, पोलिसांचा हा दबाव ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. हे आम्ही त्या ठिकाणी नोंदवलंय. नगरसेवक आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत आणि आता काँग्रेसचे खासदार आहेत, अगोदर भाजपच्या खासदार होत्या. या तिन्ही लोकप्रतिनिधींनी त्या पंचशील नगर मधल्या लोकांना अक्षरशः ढुकून सुद्धा पाहिलं नाही. एवढा पंचशील नगरचा विषय म्हणजे तापला, एवढा पंचशीलच्या नगरमध्ये त्या ठिकाणी एवढं मोठं मृत्युमुखी ती मुलगी पडली, परंतु या लोकप्रतिनिधींनी अक्षरशः या गोष्टीचं गांभीर्य घेतलं नाही. आणि आज तिकडचा लढा या रहिवाशांनी आपल्या हातामध्ये घेतलाय, या महिलांनी आमच्या हातामध्ये घेतलाय. आज या ठिकाणी तुमच्या समोर महिला यासाठी आणल्यात की ह्या महिला त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करतील. बिल्डिंग वरूनच बघाल ज्या पद्धतीने एवढ्या निकृष्ट दर्जाची बिल्डिंग त्यांनी बांधली, स्वतःची सेलची इमारत बांधली, एकदम खूप खूप छान म्हणजे चांगली बांधली, त्या सगळ्या सुविधा आहेत, त्या स्विमिंग पूल आहे आणि रहिवाशांची बिल्डिंग बांधली, एवढ्या निकृष्ट दर्जाची बांधली. याचं कारण काय? कारण तो खालच्या समाजातला माणूस आहे, त्यामुळं त्या ठिकाणी त्या समाजाला अशीच घरं बरोबर असतात. अशाच पद्धतीने कुठेतरी विचार करून, आणि जे आता मी यांच्या जातीवर जात नाही, परंतु हे सगळे ब्राह्मण लॉबी आहेत. देवेशचंद्र ठाकूर तिकडच्या ब्राह्मणांचं प्रतिनिधित्व करतात. अगोदर हे आमदार होते, आता हे खासदार झाले. अक्षरशः ही खूप मोठी शोकांतिका आहे की इकडचे नेते या गोष्टीचं गांभीर्य घेत नाही आणि तिकडच्या बिल्डरांना पूर्ण मोकळी देऊन ठेवलेली आहे. बिलकुल खरं म्हणजे त्यांचा आदेश काय झाला, आता जे 2 हप्त्यापूर्वीचे प्रकरण आहेत ह्यांच्यावरती 3 गुन्हे दाखल झालेत. सोसायटीचा अध्यक्ष आणि सोसायटीचा सचिव, या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिव आणि त्यांचा वकील मी, आमच्यावरती बिल्डरच्या दबावाखाली उपायुक्त परिमंडळ 6चे समीर शेख यांच्या सांगण्यावरून टिळकनगर पोलीस स्टेशनने 3 खोटे गुन्हे दाखल केलेत 10 दिवसामध्ये. का? तर आम्हाला शांत बसवण्यासाठी. का? तर आमचं तोंड बंद करण्यासाठी, आमचा आवाज दाबण्यासाठी. परंतु आमचा आवाज दाबणार नाही म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली. का हा संघर्ष, हा लढा, हा न्यायाचा लढा आहे. आमच्यावरती किती तुम्ही खोटे केसेस दाखल करता आम्हाला ते पण बघायचंय. आमचा आवाज दाबण्याचा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न होतोय. वरून आता ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो समीर शेख साहेबांना, आम्हाला सांगा, ही वॉज स्पीचलेस. अक्षरशः उद्या या रहिवाशांना बिल्डरच्या सांगण्यावरून, आयुक्तांच्या म्हणण्यावरून पोलीस काय करतील सांगता येत नाही. आता असं आम्हाला वाटतंय की उद्या आम्हाला आमच्या जीवाला धोका तर नाही, कारण ज्या पद्धतीने आम्ही एका खासदाराच्या विरोधात बोलतोय, पोलीस पावलोपावली आमच्यावर ज्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करतात, या लढ्यानंतर आम्हाला सगळ्यात जास्त भीती पोलिसांची आहे. आम्हाला सगळ्यात जास्त भीती पोलिसांची. आता
फक्त तिचे जे 2 भावंड आहेत त्या 2 भावंडांना आपण या ठिकाणी आणलंय. या रे पुढे या. ये इकडे. उभं राहा इकडे. इथं उभं राहा. हे प्रतिभा शिंगारेचे 2 भावंड आहेत. इकडे या. जी मुलगी या ठिकाणी तिचा दगड पडून मृत्यू झाला, त्या मुलीचे जे 2 भाऊ आहेत, हे 2 भावांना आज मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणलंय. आज यांना आई वडील कोण नाहीये. वडील वारले, आई तर पहिलेच वारली होती. हे अनाथ मुलं आता कसं जगतील. त्यांची बहीण ही प्रतिभा शिंगारे, ही अक्षरशः यांची एक आत्या पण आहे, करुणा खरात म्हणून. या पुढं. या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळे, मग पंचशील नगरच नाही तर मुंबईतले इतर, जो दगड वरून खाली पडला तो दगड पोलिसांनी ताब्यात घेतला. वरून कुठून पडला माहिती नाही. सीसीटीव्ही म्हणजे बिल्डिंग त्या ठिकाणी अर्धवट बनत होती. बिल्डरने त्या ठिकाणी सेफ्टी नेट्स लावल्या नव्हत्या आणि त्या सेफ्टी नेट्स न लावल्यामुळं तो दगड तिच्या डोक्यावर येऊन पडला एंट्री गेट असताना. आता बघा त्या ठिकाणी पूर्ण नेट्स लावले, म्हणजे सेलचं काम चालू आहे. आता संरक्षण जाळ्या लावलेल्या आहेत, परंतु रहिवाशांचं काम करताना संरक्षण जाळ्या लावल्या नव्हत्या. त्यावेळेस अक्षरशः सगळ्या मीडियाने, मी मीडियाचा धन्यवाद देईल, कारण 2019ला ज्यावेळेस ती मुलगी वारली त्यावेळेस सगळ्या मीडियाने याची दखल घेतली. सगळ्या मीडियाने, सगळ्या टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, सगळ्या पुढारी, मिड डे, लोकसत्ता, लोकमत, सकाळ, हा कुठला पेपर माहित नाही, हिंदू, सगळ्या लोकसत्ता, सगळ्या पेपरने याची दखल घेतली. हा तर मीडियाच्या, येस, इट वॉज द नेग्लिजंट वर्क बाय द बिल्डर. त्यांच्या हलगर्जीपणामुळं, त्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळं आज त्यांची वृत्ती बघा 6 वर्ष होऊन आली, परंतु त्या खासदारांनी अजूनपर्यंत त्या कुटुंबाला, त्या मृत कुटुंबाला किंवा त्यांचा जो भाव आहे त्यांना अजूनपर्यंत कुठली मदत नाही, कुठलं सांत्वन नाही, काहीच नाही. आणि पोलिसनी पण त्यांची जी ढील आहे ही कमजोर करून ठेवलेली आहे. आणि आम्ही तिघांपैकी आम्ही फक्त एकाच्याच विरोधात चार्जशीट दाखल केली, बाकी 2 आम्हाला मिळून नाही आले म्हणून चार्जशीट दाखल नाही केली, असा त्यांचा त्या ठिकाणी युक्तिवाद होता. तो खूप चुकीचा आहे. आणि बिल्डरने सुद्धा त्याच्या ऍफिडेव्हिट मध्ये, खासदारकीला जे नॉमिनेशन फॉर्म भरतात त्यांच्या ऍफिडेव्हिट मध्ये सुद्धा बिल्डरने एक केस त्यांच्यावरती आहे असं त्या ठिकाणी त्यांनी नमूद पण केलेलं आहे, जो खासदार झालेत ते. हा मिळेल ना, चार्जशीटची कॉपी मिळेल आणि FIR ची कॉपी मिळेल. पोलिसांचा जो साशमिरा आमच्या मागे सुरू आहे, हा कृपया त्यांनी तो साशमिरा बिल्डरच्या मागे लावावा. आम्ही कुठं पळून जाणार नाही. आमच्यावर FIR दाखल करता खोट्या, या FIR दाखल केल्यात त्या तिघांवरती. ही FIR 6 तारखेची आहे. रात्री 6 तारखेला रात्री 11 वाजून 45 आणि दुसरी 12 वाजून 10. ट्रेसपास म्हणजे स्वतःच्या बिल्डिंग मध्ये अध्यक्ष गेल्यावरती ट्रेसपास होतो का मला सांगा. आता कुठलाही उद्या जर ह्या व्यक्तीने कुठल्या व्यक्तीला मेंटेनन्स मागायला गेला तर कदाचित पोलीस ह्या अध्यक्षावरती खंडणीचा गुन्हा दाखल करतील का आमच्याकडं मेंटेनन्स मागायला आला. अरे एक अध्यक्ष त्या सोसायटी मधला, त्याला ऍक्सेस असणार आहे कुठे पण. ह्यांनी फक्त त्याला नोटीस द्यायला गेले का तू खाली कर. बिल्डरने घुसखोरी केली. बिल्डरने पुनर्वसन इमारतीमध्ये गाळे विकलेत. म्हणजे पुनर्वसन इमारतीमध्ये फक्त पुनर्वसन इमारतीमधली लोक राहतात. तिकडच्या दुकानदारांना पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर दुकान दिलीत आणि बिल्डरने बाहेरच्या लोकांना तळमजल्यावरती गाळे विकलेत.
म्हणजे सेल इमारतीमध्ये त्यांनी लाखो करोड रुपये कमावलेत आणि त्याच्यानंतर अजून कसे पैसे कमवायचेत हे त्यांचं पुनर्वसन इमारतीमध्ये चालू आहे. आम्ही त्या घुसखोराला नोटीस दिली, त्याला बाहेर काढण्यासाठी त्याला विनंती केली आणि पोलिसांनी समीर शेख साहेबांच्या आदेशानं या दोघांवरती 3 गुन्हे दाखल केले 10 दिवसामध्ये. 3 गुन्हे. तरी ते घाबरले नाही. त्यांनी नंतर हा विषय घेतला. तर ह्या विषयामध्ये त्या मुलीला आम्ही त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचा बिलकुल प्रयत्न करू आणि हा संघर्ष आमच्या या ठिकाणी आजपासून तो सुरू होतोय. आझाद मैदानमध्ये त्यांचं धरणे आंदोलन सुरू करणार आहेत. त्या धरणे आंदोलनामध्ये आमची एवढीच मागणी असेल तर पोलिसांनी या राजकीय वरदहस्त असलेल्या खासदारावरती चार्जशीट दाखल करावी, त्यांना अटक करावी, त्यांना नोटिसा इश्यू कराव्यात, जेणेकरून या मुलीला 10 वर्षाच्या चिमुकल्या मुलीला न्याय मिळू शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस